नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आज आपण भाजीला नसेल काही तर अशी एक बेसन पिठापासून बनवणार आहोत भाजी की खूप चवदार आणि खूप छान लागते. तर त्याच्यासाठी मी आता हे 2 कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत. आपण मसाला बनवणार आहोत. याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे. खूप छान लागते ही भाजी आणि खूप दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ पण नाही टाकला. ते कसं मी स्वयंपाक बनवायचे म्हणजे जेवण बनवायचे कामं करते, त्यामुळे मग मला काही जास्त वेळच भेटत नाही आहे. आज खूप कामं आहेत, त्यामुळं त्याच्यानंतर ते साड्या पण पिको फॉलला आलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त लॉंग व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटत. शॉर्टच टाकत आहे. म्हटलं आज सकाळी सकाळी बनवून घेऊ भाजी आणि मग आता 9ला मला कामाला पण जायचं आहे. खूप छान लागते ही भाजी. याच्यामध्ये थोडंसं अजून तेल टाकत आहे. अद्रक, लसूण आणि थोडासा कढीपत्ता टाकला आहे. मी ना मसाल्यामध्ये कढीपत्ता वाटूनच टाकते, जेणेकरून मग तो बाहेर टाकल्या जात नाही आणि खाण्यात जातो आपल्या. छान लागते आणि चव पण खूप छान येते. याला मस्त आपला आता भाजून झालेला आहे. याला आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. हा मसाला आपण आता दळून घेणार आहोत. हे मी 1-1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हळद, आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याला भिजून घ्यायचं आहे. घट्ट असं पीठ तयार करायचं आहे. याला अजून छान अशी झणझणीत चव येण्यासाठी मी हा ठेचा घेतलेला आहे. जिरं, थोडंसं लसूण आणि थोडीशी मिरची घेऊन याला कुटून घेतलेलं आहे. हे याच्यामध्ये मी ॲड केलं आहे. हे आपलं वाटण झालं आहे. खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि हे मी पीठ पण बेसन पीठ छानपैकी असं मस्त मळून घेतलेलं आहे. 1 टोमॅटो, कांदा, कोथिंबीर. चला आपण आता फोडणी देऊया. चला तर तेल टाकत आहे. तेल मस्त गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकायचा आहे. हा एक कापलेलं टमाटर आणि कढीपत्ता, हळद मस्त भाजून घ्यायचं आहे. खूप छान भाजी लागते याची. आता आपण याच्यामध्ये थोडंसं धना पावडर टाकणार आहोत. हा माझा घरगुती गरम मसाला आहे, तो मी 1 चमचा टाकलेला आहे. आणि थोडं लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता मसाला खूप छान आपला भाजून झाला आहे. तेल सुटलं आहे. त्याच्यामध्ये आता कोमट पाणी टाकायचं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता याला आपण एक छानपैकी मस्त उकळी आली ना, मग आपण त्याच्यामध्ये हे वडे तोडून टाकणार आहोत. आता आपल्या मस्त फोडणीला छानपैकी उकळी आली आहे. त्याच्यामध्ये जे बेसन पीठ मी भिजवलं होतं
एक वाटी त्याचे आपण असे छोटे छोटे बारीक तुकडे करून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. असे वडे असे जसं पाहिजे त्या आकारामध्ये आपण टाकू शकतो. खूप छान भाजी होती. आमच्या इकडे ह्या भाजीला डुबुक वडी म्हणता. तुमच्याकडे काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता अशी मस्त छान आपली भाजी उकळलेली आहे. डुबुक वड्याचं कालवण म्हणता याला. खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि वरतून मी याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकत आहे. खूप मस्त होते. भाजीला काही नसेल तर हा पर्याय खूप छान आहे. माझ्याकडे पण भाजीला काही नव्हतं, त्यामुळे प्रश्न पडला काय बनवावं. तर मग बेसन पिठाचं मी हे बनवलं, कारण सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात तर होऊन जातं. त्यामुळं तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता आपली 5 ते 7 मिनटं आपण याला शिजू देणार आहोत आणि मग आपली झाली डुबुक वड्याची भाजी तयार. आपली भाजी तयार झाली आहे, डुबुक वड्याची भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.